बहुजन संकटक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सातत्यानं जवळपास 4 वर्षापासून प्रबोधनाची मालिका मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचे पूर्ण म्हणजे संचलन करणारे आदरणीय राहुलजी खांडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो, स्वागत करतो. आज एका वेगळ्या विषयावर आज आपणाशी संवाद साधू इच्छितो. तो विषय म्हणजे आजचे राजकारण आणि लोकशाहीचे भवितव्य या विषयावर, म्हणजे आज हा जो ज्वलंत विषय या विषयावर मांडणी करण्यापूर्वी या संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शाक्यसेन तथागत गौतम बुद्ध, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे राजे छत्रपती शाहू महाराज आणि संपूर्ण विश्वामध्ये ज्यांना अग्रगण्य असे बुद्धिमत्ता लाभलेले परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आहेत आपणा सर्वांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि मी विषयाला सुरुवात करतो. वास्तविक पाहता बाबासाहेबांनी आणि सर्व महापुरुषांनी राजकारण हा सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा विषय असा समजला गेलेला आहे. संपूर्ण मानवाच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी जे जे अंगभूत घटक असतात, मग त्याच्यामध्ये अंगभूत घटक म्हणल्यानंतर मग त्यांना रोजच्या जीवनामध्ये जीवन व्यापन करत असताना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागते त्या सर्व गोष्टींचं नियंत्रण करण्यासाठी किंवा त्यांना सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून किंवा राज्यकारभार करणारी मंडळी मानवाच्या विकासासाठी किंवा आपल्या संपूर्ण समाजासाठी किंवा आपल्या नागरिकांसाठी विशेष काही तरतुदी करीत असतात. आणि त्या तरतुदी म्हणजे उद्देश हा असतो की त्या प्रजेचा किंवा त्या आपल्या लोकांचा संपूर्ण सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त व्हावं, या दृष्टिकोनातून काही विशिष्ट तरतुदी करत असतात. आणि म्हणून या तरतुदी करण्याचं जे काम आहे ते राजकीय दृष्टिकोनातून जे राज्यकारभार चालवत असतात ती मंडळी करत असतात. हा त्याच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश असतो. मग आपण जगातील निरनिराळ्या राज्यामध्ये किंवा निरनिराळ्या राष्ट्रामध्ये अशा ज्या काही लोकशाही परंपरा ज्या पाळल्या जातात त्या लोकशाही परंपरा पाळणाऱ्या देशामध्ये याच दृष्टिकोनातून ते राज्यकारभार चालवत असतात. म्हणजे सत्तेवर आलेला जो पक्ष असतो किंवा सत्तेवर आलेले जे राजकीय लोक असतात, जी सत्ता चालवत असतात किंवा राज्यकारभार चालवत असतात, ती मंडळी आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी म्हणजे आपलं चांगल्या प्रकारचं काम करावं, हाच लोकशाहीचा फार मोठा म्हणजे मूलभूत ध्येय आहे किंवा लोकशाहीचं हे सर्वात मोठं महत्वाचं काम आहे असं मला वाटतं. कारण याची उदाहरणं जर आपण पाहिली तर प्राचीन ग्रीसमध्ये सुद्धा अशा प्रकारची लोकशाही अस्तित्वात होती. एवढंच नव्हे तर प्राचीन भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची लोकशाही अस्तित्वात असल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात. आणि अनेक म्हणजे भगवान बुद्धाच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अशी लोकसत्तात्मक राज्य, ज्याला गणपद्धती म्हटली गेलेली होती, अशी गणपद्धतीच्या माध्यमातून राज्यकारभार चालवला गेला जायचा. आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या कल्याणासाठी एकत्रित येऊन लोकच अशा प्रकारचे निरनिराळे म्हणजे लोकांच्या साठी अशा निरनिराळ्या तरतुदी करत असत, निरनिराळ्या त्या यंत्रणा राबवत असतात. त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा, त्यांना स्थैर्य प्राप्त व्हावं, त्यांनी सुखी जीवन जगावं यासाठी ते काम करत असायचे. त्याच दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आजच्या आधुनिक युगामध्ये विश्वामध्ये अनेक लोकशाही राज्य आहेत. उदाहरणार्थच आपण घ्यायचं झालं तर त्यामध्ये सगळ्यात मोठं लोकसत्तात्मक राज्य जर म्हटलं किंवा राष्ट्र जर म्हटलं तर ते भारत आहे. भारताच्या खाली अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे. अशा प्रकारचे जे विविध राष्ट्र आज जगामध्ये आपण पाहतो ते लोकशाही सत्तात्मक राष्ट्र आहेत. तिथे लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी कायदे करणे, लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या तरतुदी करणे अशा प्रकारचं काम तिथे केलं जातं. आणि प्राचीन भारतामध्ये सुद्धा
हे आपल्याला पाहावयास मिळतं. पण आता आपण आपल्या विषयाकडे वळत असताना, की आजचं जे राजकारण आहे किंवा आजची जी व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे भारतातली, ती मोठी नवलाईची किंवा मोठ्या लोकशाहीच्या विरोधामध्ये चालत आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे, की प्रत्येक राष्ट्रामध्ये ते राष्ट्र चालवण्यासाठी एक राज्यघटना असते आणि त्या राज्यघटनेमध्ये विविध तरतुदी केलेल्या असतात, विविध कायदे केलेले असतात. उद्देश हा असतो त्या राज्यघटनेच्या कायद्यानुसार तो राज्यकर्त्यांनी तो राज्यकारभार चालवावा असा त्या पाठीमागचा उद्देश असतो. मग आपण आपल्या भारतातील राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या राज्यघटनेमध्ये ज्या विविध तरतुदी आहेत आणि त्या विविध तरतुदी सामाजिक दृष्टिकोनातून संपूर्ण हा जो भारतीय समाज आहे त्या भारतीय समाजाचा विकास व्हावा, भारतीय समाजातल्या त्या नागरिकांना सर्व गोष्टींच्या गरजा त्यांच्या ज्या आहेत त्या गरजा त्यांना भागवल्या जाव्यात यासाठी ज्या विशिष्ट तरतुदी राज्यघटनेच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि त्या तरतुदीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज थोडीशी विसंगती जाणवते. आज आपल्याला पाहायलाच मिळतं. आपण पाहतो म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे अगदी 70-80 दशकाच्या नंतर किंवा आज जवळजवळ 8 वर्षाचा कालावधी जो आहे तो 8 वर्षाचा कालावधी किंवा 70च्या दशकानंतरचा कालावधी तौलनिक दृष्टिकोनातून 1970च्या आधी आणि आताची परिस्थिती याचा तौलनिक दृष्टिकोनातून जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला राजकीय परिस्थितीचा तर आपल्याला फार मोठं महदंतर आपल्याला त्याच्यामध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही. का तर 1970 किंवा 1980 पर्यंत म्हणजे विविध कायदे करण्यात आलेले होते आणि लोकाभिमुख कायदे म्हणजे या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे लोकाभिमुख कायदे करण्यात आलेले होते. त्याची जरी अंमलबजावणी पूर्णतः जरी झाली नसेल तर काही प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली होती. पण आज राज्यघटनेच्या जी तरतुदी आहेत त्या तरतुदीकडे दृष्टिक्षेप टाकला आपण तर आपल्या लक्षात येतं त्याच्याकडे डोळे झाक करून वेगळ्या पद्धतीनं आज मोठ्या प्रमाणामध्ये आजचं देशाचं राजकारण चालू आहे. आणि आजचं देशाचं राजकारण धर्मांधता किंवा धर्माला समोर ठेवून धर्म हा प्रमुख घटक समजून त्या पद्धतीनं राजकारण आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि मग ही जर राज्यघटनेमध्ये प्रियांबलमध्ये जर असं म्हटलेलं आहे की इंडिया इज अ सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं जर म्हटलेलं आहे म्हणजे निधर्मी धर्म कुठल्याही धर्माला मोठं स्थान न देता सर्व धर्माला सारख्याच प्रमाणामध्ये मान्यता देऊन त्यांचा तो अधिकार आहे त्या पद्धतीनं त्यांनी आपल्या पद्धतीनं तो धर्म पाळावा. पण आपल्या या सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर राज्यघटनेमधल्या ज्या तरतुदी आहेत त्यांचा विकास सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाभिमुख जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी ते काम करायला पाहिजे. पण तसं आज पाहत नाही आपण, तसं दिसत नाहीये. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं एका ठिकाणी मी म्हणजे प्राचीन भारतामध्ये मी जेव्हा म्हणजे असं आपण पाहिलं तर प्राचीन भारतामध्ये सम्राट अशोकाचं फार मोठं उदाहरण आहे. सम्राट अशोकाने ज्यावेळेस राज्यकारभार हाती घेतला तर ज्यावेळेस त्यांनी कलिंगावर स्वारी केली आणि कलिंगाच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकाभिमुख कायदे करायला पाहिजे आणि लोकांच्यासाठी एवढंच नव्हे तर या आपल्या राज्यातील निरनिराळे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्यासाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारची तरतुदी करायला पाहिजेत. म्हणून त्यांनी ते शिलालेख वगैरे खोदलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या शिलालेखाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रजेच्या हितासाठी आणि तेवढंच नव्हे तर प्राण्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या अशा तरतुदी केल्या. त्यांच्यासाठी दवाखाने म्हणजे प्राथमिक सोयी जे आहेत दवाखाने आहेत, लोकांच्यासाठी ज्या भौतिक गरजा आहेत त्या भौतिक गरजा भागवण्यासाठी वेगवेगळे अधिकार नेमले होते. त्या अधिकारांच्या मार्फत म्हणजे त्याची अंमलबजावणी होते की नाही ते पाहण्यासाठी सुद्धा त्यांनी अधिकारी नेमलेले होते. अशा प्रकारचं त्यांनी ते काम केलेलं होतं. आज भारतामध्ये किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये की 3 प्रकारे म्हणजे आपल्या भारताचा आपण विचार करूयात. भारतामध्ये 3 प्रकारे राज्यकारभार चालवला जातो. एक तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात एक्झिक्युटिव्ह सिस्टम, लेजिस्लेटिव्ह सिस्टम आणि ज्युडिशियल सिस्टम. म्हणजे या 3 अंगाने हा राष्ट्राचा राज्यकारभार चालवला जातो. एक्झिक्युटिव्ह सिस्टमच्या माध्यमातून जे काही अधिकारी असतात म्हणजे राष्ट्राचे जे काही अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून
जे कायदे पास झालेले असतात, राज्यकर्त्यांनी जे कायदे केलेले आहेत किंवा घटनेला ते धरून आहेत का नाही, त्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही ते पाहायला पाहिजे. आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवल्या जातात का नाही, लोकांना व्यवस्थित त्यांना अधिकार प्राप्त होतो का नाही, हे पाहण्याचं काम एक्झिक्युटिव्ह जे आहे म्हणजे जे राज्य प्रशासन आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं. शासनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी वेगवेगळे कायदे ते कसे केले पाहिजेत, लोकांच्या हिताचे कायदे असले पाहिजेत. पण आपण पाहतो हल्ली आता मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे भारताची लोकसंख्या जवळपास 130 करोडच्या जवळपास भारताची लोकसंख्या झालेली आहे. आणि 130 करोड मध्ये बऱ्याचशा लोकांना आज आपण पाहतो बेरोजगारी आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना म्हणजे आज व्यवसाय त्यांना नाही मिळत किंवा नोकरी नाही मिळत. राष्ट्राचा फार मोठा म्हणजे एक काम आहे की त्यांना योग्य ते नोकरी देऊन प्रशासनामध्ये अंतर्भाव करून घेऊन त्यांच्या मार्फत आपल्या राज्याचा कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला पाहिजे. पण आज पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे. म्हणजे तरुण शिकलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे चांगल्या प्रकारचं त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, पण बेकारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यांना नोकऱ्या नाही आहेत. आणि मग अशा अवस्थेमध्ये अंधाधुंदी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आजची राजकीय परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, आज भारतामध्ये विविध जाती, धर्म, परंपरा, भाषा बोलणारी लोक एकत्रित नांदतात. तर त्यांच्यामध्ये समानता किंवा समानतेची भूमिका, बंधुभावाची भूमिका हे असायला पाहिजे, जी राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजे राज्यघटनेतल्या ज्या प्रमुख जे प्रियाम्बल मध्ये जे सांगितलेलं आहे की प्रियाम्बल मध्ये काय सांगितलंय म्हणजे लिबर्टी, फ्रॅटर्निटी किंवा अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत तर ते लिबर्टी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय यावर आधारलेला समाज निर्माण व्हावा, यावर आधारलेली व्यवस्था, राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून घटनेनं सांगितलेलं आहे. पण आज उलट परिस्थिती दिसते. आज वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकाबद्दल असूया, एकमेकाबद्दल द्वेष अशा प्रकारची भावना आपल्याला पाहायला मिळते. पण ती भावना म्हणजे वास्तविक पाहता राज्यघटनेच्या माध्यमातून तशी भावना असता कामा नये. एकजिन्सीपणा, सर्व समाजामध्ये एकजिन्सीपणा असला पाहिजे. त्याची ओळख फक्त सर्व समाजातल्या लोकांची राष्ट्रीय भारतीय अशी ओळख असायला हवी. पण तशी ओळख न देता बरीच मंडळी आपल्या धर्माच्या नावाने ओळख देत आहे. तर ही चुकीची बाब आहे. आणि म्हणून तर या दृष्टिकोनातून आजचं राजकारण जर पाहिलं, आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही लोकशाही परंपरेमध्ये किंवा लोकशाही सत्ताक राज्यामध्ये दोन प्रकारचे पक्ष असतात. म्हणजे एकाला जो सत्तारूढ पक्ष असतो आणि दुसरा जो असतो त्याला विरोधी पक्ष असतो. सत्तारूढ पक्षाचं काम आहे की सत्तारूढ पक्षाने म्हणजे चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालवला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या ज्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास कसा होईल, त्यांना वेगवेगळ्या सोयी सवलती कसं देता येईल या दृष्टिकोनातून काम पाहायला पाहिजे. जर ते करत नसतील तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे विरोधी पक्षाचं असतं. आज भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्षाची भूमिका की म्हणजे न असल्यासारखीच विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला जाणवते. कारण मग अशा प्रकारे जर परिस्थिती जर निर्माण झाली तर प्रत्येक राष्ट्रामध्ये म्हणजे इव्हन बाबासाहेबांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे की रोमचं उदाहरण दिलेलं आहे. रोममध्ये अशा प्रकारची परिस्थिती फार 1931 मध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. एकच सत्तारूढ पक्ष होता किंवा निर्णय देशाचं उदाहरण दिलेलं आहे. तर अशा प्रकारची सत्तारूढ परीक्षा एकाचीच असेल, विरोधी पक्ष जर प्रबळ नसेल आणि विरोधी पक्षांनी चुकीची जर सत्तारूढ पक्ष काम करत असेल त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांना निदर्शनास आणून देण्यासाठी जर विरोधी पक्ष काम करत नसेल किंवा विरोधी पक्षाची भूमिका जर रास्त असेल आणि ती भूमिका लक्षात न घेता सत्तारूढ पक्ष त्याच्याकडे कानाडोळा करत असेल आणि आपल्याच भूमिका म्हणजे दामटून दुमटून आपल्याच भूमिका म्हणजे पुढे रेटण्याचं काम जर करत असेल तर ते लोकशाहीला घातक आहे. आणि आज आपण पाहतो अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे की म्हणजे सत्तारूढ पक्ष अशा प्रकारची भूमिका निभावत आहे. म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका, विरोधी पक्षांनी जे काही मतं मांडलेली आहेत त्या मताचा आदर न करता, ते समजून न घेता मोठ्या प्रमाणामध्ये भयावह परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तर अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर उद्या भविष्यामध्ये हुकुमशाहीला आमंत्रण दिल्यासारखं होईल. कारण जर्मनीतली परिस्थिती अशा प्रकारचीच होती. जर्मनीमध्ये किंवा इटलीमध्ये सुरुवातीला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, नंतर तिथे हुकुमशाही व्यवस्था निर्माण झाली. आणि म्हणून आज भारतामध्ये म्हणजे जवळपास असे विविध प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न आहेत, अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. म्हणजे अन्याय अत्याचाराची दखल घेतली जात नाही, उलट अन्याय अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असतात. तर अशा प्रकारची भयावह परिस्थिती आहे. म्हणजे शासनाचं काम आहे की जे अन्याय करतात, अन्याय करणाऱ्यांना योग्य तो त्यांना म्हणजे धडा शिकवायला पाहिजे, त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला पाहिजे की जेणेकरून या राष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती म्हणजे अगदी
स्वतंत्ररित्या व्यवस्थित आपलं जीवन यापन करू शकेल. पण तशी परिस्थिती आज दिसत नाही. देशामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अन्य अत्याचाराची मालिका आपल्याला पाहावयास मिळते संपूर्ण देशामध्ये. आणि विशेषतः अन्य अत्याचार जे मागासलेले किंवा गरीब आहेत, जे उन्नत नाही आहेत, अशा लोकांवर अन्य अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे राज्यघटनेमध्ये विशेष तरतुदी आहेत किंवा म्हणजे अगदी न्यायाच्या दृष्टिकोनातून किंवा पोलीस यंत्रणेमध्ये किंवा कोर्टांमध्ये अशा प्रकारच्या विविध तरतुदी असताना सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारच्या आज म्हणजे अन्य अत्याचाराच्या मालिका आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर ही जी परिस्थिती आहे देशातल्या ह्या राजकारणाची परिस्थिती. दुसरी गोष्ट, राजकारण करणारे लोक जर त्यांच्याकडे नैतिकता नसेल आणि जर राष्ट्राबद्दल प्रेम नसेल किंवा बंधुभाव नसेल त्यांच्यामध्ये, की बाबा संपूर्ण भारतातले हे जे संपूर्ण नागरिक आहेत यांच्यामध्ये आपलं जे नातं आहे ते बंधुभावाचं नातं आहे, हे जर ते राज्यकर्त्यांना जर जाणवत नसेल, ते त्या पद्धतीने जगत नसतील, तर मग एकजिन्सी राष्ट्र सुद्धा निर्माण होण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि मग बाहेरची राष्ट्र याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे याचा अंड्यू ऍडव्हान्टेज घेऊन या राष्ट्रावर उद्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण या दृष्टिकोनातून मग एकमेकांमध्ये नागरिकांमध्ये एकमेकांबद्दलची प्रेमाची भावना, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकणार नाही. आणि अशा प्रकारचं मग जर परिस्थिती निर्माण झाली तर ते राष्ट्राला सुद्धा धोक्याचं आहे. दुसरी गोष्ट, निरनिराळ्या म्हणजे घटक पक्ष भारतामध्ये निर्णय घटक पक्ष आहे, घटक राज्य आहेत आणि घटक राज्यामध्ये निरनिराळे पक्ष सुद्धा आहेत. मग ते त्या घटक राज्यांपुरते मर्यादित असतील. त्या घटक राज्याचे जे पक्ष आहेत त्या पक्षांकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये. पण आज जी परिस्थिती आपण पाहतो, मोठ्या प्रमाणामध्ये घटक राज्यामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरचे जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्ष नेस्तनाबूत करून एकपक्षीय राजकारण करण्याची जी भूमिका आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ते एकपक्षीय राज्य जर झालं तर अप्रत्यक्षरित्या त्याला आपण हुकुमशाही म्हणू शकतो, म्हणजे एकाच पक्षाची सत्ता. तर असं लोकशाहीमध्ये कदापि लोकशाही जर यशस्वी व्हायचं असेल, लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा आहे. आणि आज आपण पाहतो अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये उद्भवलेली आहे. आणि मग अशा वेळेस जे निरनिराळे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांची ही भूमिका आहे की त्यांनी एकत्रित येऊन म्हणजे जर समान त्यांचे प्रश्न असतील, नागरिकांचे जर प्रश्न असतील, नागरिकांच्या हितासाठी म्हणून एकत्रित येऊन या विरोधी पक्षांनी भूमिका जर आपली निभावली तर मोठ्या प्रमाणामध्ये हे आपण लोकशाही यशस्वीता करण्यासाठी आपण भूमिका बजावल्यासारखं होईल. पण होतं काय की वेगवेगळे म्हणजे स्तंभ आहेत काम करण्यासाठी. इलेक्शन कमिशन भारतामध्ये वेगळं आहे. इलेक्शन कमिशनचं काम आहे की इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून म्हणजे अगदी सुसूत्र पद्धतीने आणि निरपेक्ष पद्धतीनं की या देशातील म्हणजे निवडणुका आहेत त्या निवडणुका त्यांनी पार पाडाव्यात. पण त्या निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टिकोनात मी टीका म्हणून नाही करत, पण वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती अशी आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे, टीव्हीवर पाहिलेलं आहे, ईव्हीएमचा घोटाळा करून मोठ्या प्रमाणामध्ये एका पक्षाला म्हणजे विजयी करण्याचं काम म्हणजे दुरुपयोग करून अशा प्रकारचं काम सुद्धा आपण केल्याचं आपण पाहिलेलं आहे टीव्हीवर. असे प्रकारचे किंवा सोशल मीडिया आपल्याला मिळालेलं आहे. तर इलेक्शन कमिशननी याच्यावर अंकुश ठेवून की चांगल्या पद्धतीनं निरपेक्ष पद्धतीनं म्हणजे जर इलेक्शन झाले तर खऱ्या अर्थानं लोकशाही म्हणजे टिकाव धरून शकेल. पण तसं आपल्याला पाहता येत नाही. आता वास्तविक पाहता इतर जे आहेत अजून निरनिराळे जे घटक आहेत, प्रेस मीडिया आहे, भारतातील प्रेस मीडिया वास्तविक पाहता जर चुकीचे धोरण मग विरोधी पक्षाचं असेल किंवा सत्तारूढ पक्षाचं चुकीचं धोरण असेल तर त्याच्यावर अंगुली निर्देश करून ते कसं बदलता येईल या दृष्टिकोनातून प्रेस मीडिया वृत्तपत्र व्यवस्था जी आहे त्यांनी ते काम करायला पाहिजे. पण आज पाहतो की जे चुकीचे धोरण आहेत त्या चुकीच्या धोरणांचं त्याच्याकडे अंगुली निर्देश न करता चुकीच्या धोरणाकडे कानाडोळा करण्याचं किंवा ते सत्तारूढ पक्षाच्या निदर्शनास न आणून देण्याचं काम जाणीवपूर्वक आज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर हे अशा प्रकारची जर पद्धत जर रूढ झाली मोठ्या प्रमाणामध्ये तर ते हुकुमशाहीला आमंत्रण दिल्यासारखं होईल. आणि म्हणून तर यावर निरनिराळ्या म्हणजे देशातील लोकांनी म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायचं सांगितलं तर मी एक अमेरिकेचं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. अमेरिकेमध्ये ज्यावेळेस पहिला प्रेसिडेंट अमेरिकेचा झाला लोकशाही राज्यामध्ये वॉशिंग्टन, आणि त्याच्याच नावाने वॉशिंग्टन डीसी नावाचं शहर वसवलेलं आहे. तर ते जॉर्ज वॉशिंग्टननी जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली, अमेरिकेचं जे स्वातंत्र्य युद्ध झाले ते स्वातंत्र्य युद्ध झाल्यानंतर अमेरिका स्वतंत्र झाली आणि लोकशाही सत्तात्मक राज्य तिथं प्रस्थापित झालं. त्यावेळेस पहिला तिथला जो अध्यक्ष होता तो जॉर्ज वॉशिंग्टन होता. आणि त्या जॉर्ज वॉशिंग्टननी
लोकांच्या हितासाठी लोकाभिमुख काम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून लोकांच्या नजरेमध्ये तो फार चांगल्या पद्धतीनं राज्य करताय असं लक्षात आलं आणि 5 वर्षाचा त्यांचा तो राज्यकारभार होता. 5 वर्षाची त्यांची ती हेच टर्म संपली आणि टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुका होणार होत्या. तर अशा अवस्थेमध्ये लोकांनी सांगितलं की नाही पुन्हा तुम्हीच या देशाचे अध्यक्ष व्हा. तर अशा प्रकारची जेव्हा मागणी करण्यात आली तेव्हा जॉर्ज वॉशिंग्टननी सांगितलं लोकांना की जर तुम्ही हा पायंडा आपण वास्तविक पाहता एका व्यक्तीची सत्ता किंवा जी हुकुमशाहीला जे आमंत्रण देते अशा प्रकारच्या सत्तेच्या विरोधामध्ये आपण काम करू. इथं लोकशाही प्रस्थापित केलेली आहे आणि तोच पायंडा पाडण्याचा जर आपण प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं ठरेल. तर त्याच्यामुळं मी स्वतःहून दुसऱ्यांदा मी अध्यक्ष होऊ इच्छित नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. पण ते वक्तव्य करत असताना लोकांची फार मोठी मागणी होती. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपल्या मागणीनुसार मी दुसऱ्यांदा अध्यक्ष होऊ शकेन पण परत तिसऱ्यांदा नाही. आणि म्हणून तिसऱ्या वेळेस जेव्हा लोकांनी मागणी केली का मागणी केली की तिसऱ्या वेळेस बाबा हे लोकाभिमुख यांनी काम केलेलं आहे लोकांच्या विकासासाठी काम केलेलं आहे म्हणून तिसऱ्यांदा तुम्ही अध्यक्ष व्हा. त्यावेळेस त्यांनी चक्क नकार दिला. पायउतार झाले ते आणि त्यांनी सांगितलं की मला हे आता पुन्हा नकोय दुसऱ्यांना तुम्ही कोणाला हे भारतामध्ये व्हायला पाहिजे. भारतात परिस्थिती अशी आहे की ही सत्ता मलाच कशी मिळेल अशा प्रकारची परिस्थिती काही लोक मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि त्यांना वाटतं की मी सातत्यानं म्हणजे पहिली टर्म मला मिळाली 5 वर्षाची दुसरी टर्म मिळाली तिसरी टर्म मला मिळायला पाहिजे. तर अशा प्रकारची जी मनोधारणा आहे भारतीय समाज व्यवस्थेतल्या काही राजकारण्यांची ती मनोधारणा चुकीची आहे. कारण ती तशी मनोधारणा जर टिकाऊ राहिली तर ते हुकुमशाहीला आमंत्रण देण्यासारखं होईल. जॉर्ज फर्नांडिसने अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. मला वाटतं त्याच्याकडून आपण तो धडा घ्यायला पाहिजे. तिथल्या अब्राहम लिंकनने सुद्धा ज्यावेळेस भाष्य केलं होतं ते भाष्य करत असताना हे राज्य कोणासाठी आहे लोकशाहीमध्ये राज्य कोणासाठी आहे लोकांच्या हितासाठी आणि लोकच चालवतात तर ते लोकांच्या माध्यमातून चालवलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारचं त्यांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी भाष्य केलं होतं. गेटसबर्ग इथल्या त्यांच्या त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं तिथं मग ते लोकशाहीची जी मुळं आहेत ती मुळं घट्ट धरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि आपण पाहतो तिथे आज म्हणजे दुर्लक्षित घटकाकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्याचं काम तिथं केलं जातं आणि दुर्लक्षित घटकावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाते. पण मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो म्हणजे एक उदाहरण मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे की मागच्या मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी एका दक्षिण म्हणजे आफ्रो अमेरिकन जो 22 वर्षाचा तरुण होता त्या 22 वर्षाचा तरुणाला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करून त्याचा मृत्यू झाला. तिथल्या म्हणजे पोलीस यंत्रणेच्या म्हणजे जो द्वेष्टा होता म्हणजे वर्णद्वेष्टा असणारा असा अधिकारी त्यांनी त्या म्हणजे काळा जो युवक होता 22 वर्षाचा आफ्रो अमेरिकन युवक अशी जी संज्ञा तिथे दिलेली जाते तो युवक होता त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करून त्याचा मृत्यू ओढवला. पण जेव्हा मृत्यू ओढवला या गोऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तिथल्या गोऱ्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं. भारतामध्ये तसं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय दुर्लक्षित घटकावर अन्याय अत्याचार होतो पण इथला जो या सर्व सत्तेचा उपभोग घेणारा जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये तो वर्ग मात्र चकार शब्दाने बोलत नाहीये की हे चुकीचं आहे म्हणून. जे अमेरिकेमध्ये बोललं जातं अमेरिकेतला जो सत्तेचा फायदा घेणारा जो वर्ग आहे गोरा वर्ग तो जर अन्याय अत्याचार वर्णद्वेषाच्या दृष्टिकोनातून होत असेल दुर्लक्षित घटकावर होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जातं. इथला जो दुर्लक्षित घटकावर अन्याय होत असेल आणि सत्तेच्या माध्यमातून ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळालेला आहे तो फायदा घेणारा वर्ग मात्र उठून उभा राहून आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकशाही इथं टिकाव धरू शकेल. तर या दृष्टिकोनातून हे एक मी उदाहरण दिलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये अगदी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी मला वाटतं 1930-32च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये इथले भारतीय निवासी तिथे राहत होते. भारतीय निवासीच्या वर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होत होते आणि ते अन्याय अत्याचार होत असताना तिथला जो गोरा वर्ग होता गोरा वर्णाचा जो वर्ग होता त्यांनी या भारतीय लोकांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला होता. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आवाज उठवला. तर तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. पण आज आपल्याला भारतामध्ये तसं पाहायच मिळत नाही. अनेक आपण पाहिलेलं आहे अन्याय अत्याचार उन्नाव घटना आहे त्याच्यानंतर म्हणजे दलितांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत. परवाच म्हणजे जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका मटक्याच्या ह्याच्यातून पाणी पिल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या लहान मुलाची हत्या करण्यात आली आणि ती हत्या झाली तो
सुद्धा, तर त्याच्यावर ज्यांनी हत्या घडवून आणली, ज्यांनी हत्या केली, जो कारणीभूत झाला त्याच्यावर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यापेक्षा समाजाचे त्या जातीचे लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बैठका घेऊन त्याला कसं प्रोटेक्शन देता येईल. म्हणजे भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला जात नाहीये भारतामध्ये, धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून, जातीतेच्या दृष्टिकोनातून, आणि ही भयावह परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे जे राजकारण आहे, हे राजकारण लोकशाहीला घातक आहे. मग अशा वेळेस हे राजकारण अगदी सुस्पष्ट चांगल्या रीतीनं किंवा लोकशाही टिकावी या दृष्टिकोनातून जर काम करायचं असेल, इतर जे पक्ष आहेत, पक्षीय दृष्टिकोनातून काम करणारे जी मंडळी आहेत, त्या काम करणाऱ्या मंडळींना या संपूर्ण विरोधी जी भूमिका मांडणाऱ्या लोकांना एकत्रित येऊन अशा प्रकारची जी स्थिती आहे ती स्थिती बदलण्यासाठी काम करायला पाहिजे. पण होतं काय, आज मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा स्वार्थ, नैतिकता राहिलेली नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जर याच्यामध्ये नैतिकता नसेल, म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा भाषण केलं होतं बाबासाहेबांनी, तर पुण्याच्या म्हणजे लोकशाहीचे म्हणजे पूर्ततेविषयीचे जे काय काय गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी 22 डिसेंबर 1952 पुण्यामध्ये एक व्याख्यान दिलं होतं, पुण्याच्या म्हणजे कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. आणि तिथं त्यांनी ते सांगितलं होतं की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे. तर तुमची जी आहे ना प्रेस मीडिया आहे, तिची भूमिका फार महत्वाची आहे. त्यानंतर म्हणजे जी पक्षी भूमिका आहे, विरोधी पक्षाची भूमिका, विरोधी पक्ष जर नसेल तर तो सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवणार नाही. विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची आहे, प्रेसची भूमिका महत्वाची आहे, आणि जी नैतिकता आहे, राजकारण करणारे किंवा पक्षाच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांची नैतिकता फार महत्वाची आहे. आज आपल्याला नैतिकता दिसत नाहीये. जर नैतिकतेचा अभाव असेल तर मग लोकशाहीला ते घातक आहे. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी वक्तव्य केलं होतं. आणि एका ठिकाणी बाबासाहेब घटना प्रदान करत असताना त्यावेळेस फार मोठं म्हणजे बाबासाहेबांनी असं भाकीत केलं होतं की मी आज घटना मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या सर्व लोकांनी तयार केलेली आहे. हा संपूर्ण भारतीय समाज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे समग्र भारतीय समाज हा फार चांगल्या पद्धतीने एकत्रित राहावा, त्यांचा विकास व्हावा आणि जगामध्ये त्यांचा नावलौकिक व्हावा या दृष्टिकोनातून ही भारतीय राज्यघटना मी आपणाला हिताच्या दृष्टिकोनातून सादर करत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव केलेला होता, चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला होता, चांगल्या तरतुदी केलेल्या होत्या. पण जर ही घटना राबवणारे लोक जर व्यवस्थित राबवली नाही तर त्या घटनेचा दोष नाहीये, तर ते जी लोक आहेत, राबवणारी लोक आहेत, तो त्यांचा दोष असेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या लोकशाहीला, या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीत आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतर जर नाही केलं तर ही लोकशाही कुचकामी ठरेल, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आणि म्हणून एक जिन्सी किंवा एक राष्ट्र म्हणून भारताला उभं करायचं असेल तर त्यावेळेस बाबासाहेबांनी उदाहरणे दिली होती बरीचशी. काय उदाहरणं दिली होती, तर त्यांनी इतिहासातली अनेक उदाहरणं दिली होती. म्हणजे इतिहासामध्ये जेव्हा आपण एकमेकाबद्दल जर प्रेम नसेल, बंधुभाव नसेल, तर बाहेरच्या लोकांनी याचा गैरफायदा घेतलेलं अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली होती. त्यातलं एक प्रमुख उदाहरण आहे म्हणजे महाराष्ट्रातलंच उदाहरण आहे. महाराष्ट्रात जेव्हा परकीय सत्तेला चा विरोध करत असताना शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. परकीय सत्ता इथून कशी नेस्तनाबूत होईल यासाठी काम करत असताना त्यांच्याच संबंधित लोकांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, शिवाजी महाराजांना सहकार्य न करता असहकार्याची भूमिका वटवली. आणि म्हणून हे फार मोठ्या दृष्टिकोनातून की इथली जी परकीय सत्ता इथे स्थिर स्थावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे राजस्थान मधलं पृथ्वीराज चव्हाण आणि जयचांदचं उदाहरण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हे वस्तुस्थिती आहे, घडलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपसापसामधले जे मतभेद आहेत आज सुद्धा, त्यावेळेस राज्यामध्ये म्हणजे जे राजे लोक होते त्यांच्यामध्ये आपसामध्ये मतभेद होते, संस्थानिकांमध्ये आपसामध्ये मतभेद होते, पण आज पक्षामध्ये मतभेद आहेत. म्हणजे भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जे एकत्रितरित्या, मग सत्तारूढ पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, त्यांची सगळ्यांची भूमिका अगदी योग्य आणि सकारात्मक असायला पाहिजे, ती आपल्याला दिसत नाही. त्यावेळेस राजे लोकांमध्ये जी नव्हती परिस्थिती, तीच परिस्थिती आज आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळते. आज काय करतात, केवळ आपल्या पक्षाचं हित साधण्याच्या दृष्टिकोनातून आज मोठ्या प्रमाणात, मग जो आपला विरोधी पक्ष असेल त्या विरोधी पक्षाला त्याचं खच्चीकरण कसं होईल, त्यांनी आपल्या विरोधामध्ये आवाज कसा उठवता कामा नये या दृष्टिकोनातून आज मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये काम चालू आहे. पूर्वी काही प्रमाणामध्ये होतं, पण आज त्याची ही दाहकता जी आहे ती दाहकता जास्त आहे. आणि म्हणून हे येणाऱ्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फार धोक्याची घंटा आहे.
तर त्यावेळेस बाबासाहेबांनी ते उदाहरण दिलं होतं, कुठलं जयचंद आणि पृथ्वीराज. म्हणजे आपल्याच एका शेजारच्या आपल्याच राजाला, त्याला त्याचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी बाहेरच्या लोकांना बोलवून त्याच्यावर स्वारी करून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट करण्याचं काम जयचंदनी केलेलं आहे, पृथ्वीराज चव्हाणची सत्ता हे करण्यासाठी. शीख जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या भारतासाठी एकत्रित लढत होते, तर त्यांचाच माणूस गुलाबसिंग नावाचा माणूस त्या शिखांच्या विरोधामध्ये त्यांनी काम, म्हणजे आप्त लोकांनीच आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या राष्ट्रासाठी फितुरीची भूमिका जी निभावलेली आहे, ती फितुरीची भूमिका आजही आपण पाहू शकतो. आजही मोठ्या प्रमाणामध्ये फितुरीची भूमिका. आणि मग ही फितुरीची भूमिका आपण लोकांनी, म्हणजे या भारतातल्या ज्या राज्यकर्त्यांनी आहे, ती फितुरीच्या भूमिकेपासून बाजूला झालं पाहिजे. प्रथम देश महत्वाचा आहे, प्रथम राष्ट्र महत्वाचं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले, मी प्रथमतः मी भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. अशा प्रकारची भूमिका जर प्रत्येक नेत्याने या देशातल्या जर मांडली आणि ती स्वीकारली, त्या पद्धतीनं काम केलं, तर मला वाटतं की देशातली लोकशाही या जगामध्ये या लोकशाहीचा बोलबाला झाल्याशिवाय राहणार नाही. पण तशी परिस्थिती आज आपल्याला म्हणजे पाहाव्यास मिळत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या लोकशाहीचा मूळ हेतू म्हणजे नागरिकांचा सर्वांगीण विकास जो झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून राज्यकारभार करायला पाहिजे. पण तो राज्यकारभार आपल्याला पाहाव्यास मिळतो का? नाही. आणि उलट तो राज्यकारभार म्हणजे काही विशिष्ट वर्गाच्या हितासाठी, काही विशिष्ट पक्षांच्या लोकांच्यासाठी, काही विशिष्ट घटकांसाठी अशा प्रकारचा राज्यकारभार जो केला जातो तो चुकीचा आहे. कारण संपूर्ण जनतेच्या विकासासाठी, संपूर्ण नागरिकांच्या विकासासाठी जर तो राज्यकारभार केला गेला, तर खऱ्या अर्थानं ती लोकशाही आपण प्रस्थापित केल्यासारखं होईल. पण आज आपल्याला तशी काही परिस्थिती दिसत नाहीये. आणि मग समृद्ध भारतीय समाज निर्माण करायचा असेल, तर मग त्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत, ते तरतुदी आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे भाववाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आपण पाहतो. म्हणजे ज्या भौतिक गरजा आहेत लोकांच्या, त्या भौतिक गरजा म्हणजे या भारतातला जवळपास 50% पेक्षा जास्त समाज हा दुर्बल रेषेच्या खाली आहे, दुर्बल घटक म्हणून त्यांना समजला जातो. आणि या दुर्बल घटकांना जर विशिष्ट सेवा सुविधा जर या राज्यकर्त्यांनी दिले नाही, सत्तारूढ लोकांनी जर दिल्या नाही, तर तो दुर्बल घटक अधिक दुर्बल होऊन तर त्यांची दयनीय अवस्था निर्माण होऊ शकते. आणि म्हणून जर त्यांची दयनीय अवस्था आपल्याला घालवायची असेल, तर त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये सगळ्याच्या बरोबर आणायचं जर काम करायचं असेल, तर त्यांना विविध सोयी सुविधा द्यायला पाहिजे आणि त्या सोयी सुविधाच्या पासून वंचित ठेवता कामा नये. पण आज त्या सोयी सुविधा म्हणजे ज्या भौतिक गरजा आहेत, तुम्ही पहा आता हल्ली म्हणजे ज्या आपल्याला म्हणजे जे खाण्याचे पदार्थ आहेत, खाण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरही कर मोठ्या प्रमाणामध्ये लादला जातो. आणि मग लोकांकडे अशा प्रकारचे म्हणजे त्या कराच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सत्ताधीश लोक ते कर गोळा करतात. पण त्या कराचा उपयोग त्यांच्यासाठी म्हणजे लोकांच्या हितासाठी करायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये. तर ही एक फार मोठी चुकीची बाब आहे. तर हे आज मोठ्या मध्ये भौतिक ज्या गरजा भागवण्यासाठी ज्या निर्णय, अन्न वस्त्र निवारा, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची किमती वाढलेल्या आहेत. आणि मग सामान्य व्यक्ती याच्यापासून कोसो दूर आहे. त्यांना या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी रोजच्या रोज फार मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते. ही आज देशामधली भयंकर भयावह परिस्थिती आहे. आणि म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल, तर सातत्यानं कुठल्याच एखाद्या विशिष्ट पक्षाला या सत्तेमध्ये अग्रस्थान देऊन सत्तेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पुनर्स्थापित करण्याचं काम या भारतीय समाजातील सर्व नागरिकांनी हे करता कामा नये. आणि त्या लोकांचं हे पहिली भूमिका आहे की अशा सत्तारूढ जी लोक आहेत की जे नागरिकांच्या हितासाठी काम करत नाही, अशा व्यक्तींना बदलणं गरजेचं आहे. आणि हे बदलण्याच्या दृष्टिकोनातून जी आज जी प्रक्रिया असते की मोठ्या प्रमाणामध्ये आपण मत देतो, म्हणजे आपलं जे मत आपण त्या विशिष्ट व्यक्तीला जेव्हा देतो, ते मत देत असताना त्याचा पुनर्विचार करून कोणाला मत द्यावं, कोणाला मत देऊ नये हे आपण ठरवायला हवं. आणि म्हणून एका ठिकाणी की म्हणजे लोकशाहीचे कोण कोण शत्रू आहेत, तर लोकशाहीमध्ये भारताच्या दृष्टिकोनातून विचारलं तर 4 प्रकारचे शत्रू आहेत. एका ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटले तर भांडवलशाही ही लोकशाहीची फार मोठ्या प्रमाणामध्ये शत्रू आहे. आणि आज भांडवलशाहीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, आपण सर्वजणच पाहतो. आणि भांडवलशाही जर नष्ट करायची असेल, तर आपल्याला इथली जी व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था, ती राजकीय व्यवस्था बदलणं अगत्याचं आहे. ती राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून ही भांडवलशाही व्यवस्थेवर अंकुश आपण ठेवू शकतो. पण भांडवलशाही आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रबळ झाल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ते भांडवलशाहीच्या माध्यमातून शोषण करण्याचं काम जे आहे मोठ्या प्रमाणात. दुसरं लोकशाहीची घातक, लोकशाहीला घातक असणारी दुसरी गोष्ट कुठली, तर
म्हणजे समाजामध्ये असणारी जी म्हणजे कमी आणि उच्च निष्ठेची जी भावना आहे, ती उच्च निष्ठेची भावना असता कामा नये. उच्च निष्ठेची जर भावना असेल आणि ती जर मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थापित झाली, तर ते लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आणि ही उच्च निष्ठेची भावना आज या संपूर्ण 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती हमी होऊ पाहत आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ही उच्च निष्ठेची भावना समाजामध्ये उच्च निष्ठेची भावना दृढमूळ करण्याच्या ऐवजी ती उच्च निष्ठेची भावना कशी निघाली पाहिजे प्रत्येकाच्या मनातून, मानसिक परिवर्तन प्रत्येक व्यक्तीचं झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी वास्तविक पाहता किंवा पक्षीय दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकांनी त्या दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे, मानसिक परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. तर या भारताचं भवितव्य, या भारताच्या लोकशाहीचं भवितव्य मोठ्या प्रमाणामध्ये अगदी यशस्वी झाल्यासारखं होईल. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी अजून 2-3 उदाहरणं दिलेली आहे. या 2-3 उदाहरणामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब सिद्धार्थ कॉलेज, मुंबईचं त्यांचं जे सिद्धार्थ कॉलेज आहे, त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये 1955 ला जवळपास आपल्या त्या विद्यार्थ्यांना, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितलं होतं की तिथं बाबा ज्याप्रमाणे रोम मध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण, धर्मांधता पसरली होती, तर त्यावेळेस तिथला जो गिबन नावाचा जो इतिहासकार आहे त्यांनी लिहून ठेवलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की बाबा इथे रोम मध्ये अशी धर्मांधता वाढल्यामुळं काही दुर्लक्षित घटकावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचाराची मालिका तिथं निर्माण झाली आणि म्हणून रोमचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तर हा रोमचा ऱ्हास होण्याचं कारण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथली जी धर्मांधता आहे ती धर्मांधता आहे. तर तसंच भारताचा जर ऱ्हास होऊ नये या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर ही धर्मांधता आज मोठ्या प्रमाणामध्ये रूढ होऊ पाहत आहे भारतामध्ये, तर तिला कुठंतरी थोपवलं पाहिजे. सर्व नागरिकांना या ज्या चुकीची जी धोरणं आहेत त्या चुकीच्या धोरणांचा संपूर्ण लेखाजोखा आपण जे पक्षीय राजकारण करणारी मंडळी आहेत किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडणारी मंडळी आहेत त्यांनी, त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे, त्यांनी ते काम करायला पाहिजे. आणि ते जर काम केलं तर भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होऊ शकते. पण आज तशी परिस्थिती जाणवत नाही. लोकांना नोकऱ्या नाही, बेकारीचा प्रश्न आहे, दारिद्र्याचा प्रश्न आहे, नोकऱ्या, दुसरं म्हणजे भाववाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आपण सर्वजण पाहतो, सर्वजण आपण ते भोगतोय. म्हणजे जी भाववाढ, म्हणजे आपल्याला अगदी उदाहरणच द्यायचं असेल तर घरामध्ये जी गृहिणी आहे ती गृहिणीला फार मोठ्या काटकसरीनं आज मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करावं लागतं. म्हणजे भाज्यांचे दर, फळांचे दर, धान्याचे दर, इव्हन इंधन आहे ते इंधनचं दर सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे. संपूर्ण या नागरिकांना जगणं धोक्यात आलेलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये तर लोकशाहीचं भवितव्य जर आपल्याला जर वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल तर त्या दृष्टिकोनातून सर्व जनसामान्यांमध्ये विशेषतः म्हणजे विशिष्ट वर्गाच्या लोकांनी म्हणजे तसा विचार न करता सर्व म्हणजे साकल्याने विचार करून भारतीय समाज कसा निर्माण होईल आणि त्या भारतीय समाजामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक लोकशाही कशी प्रस्थापित होईल, आर्थिक लोकशाही प्रस्थापित कशी होईल या दृष्टिकोनातून मला वाटतं काम केलं तर ती लोकशाही यशस्वी होऊ शकते. अन्यथा मग या भारतामध्ये पुनश्च हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारचं कटकारस्थान मोठ्या प्रमाणामध्ये आज देशामध्ये चालू आहे आणि हे कटकारस्थान जर आपल्याला म्हणजे त्याच्यावर हे करायचं असेल तर हे कटकारस्थान आपल्याला जर नेस्तनाबूत करायचं असेल, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असेल तर जे विचार करणारे लोक आहेत त्या विचार करणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन तसा विचार करायला पाहिजे आणि तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून लोकांचे मानसिक परिवर्तन करून या देशामध्ये विरोधी, सशक्त विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष जर असेल तर सत्तारूढ पक्षावर विरोधी पक्ष अंकुश ठेवू शकतो आणि योग्य काय अयोग्य काय त्याची जाणीव करून देण्याचं काम आहे. पण आज विरोधी पक्ष तसा प्रबळ नसल्या कारणास्तव आज सत्तारूढ पक्षाला फार मोठं मोकळं रान असं मिळालेलं आहे असं जर मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या पद्धतीनं कायदे कानून आज मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. अन्य धार्मिक अल्पसंख्याक लोक असतील त्यांच्यावर अन्य अत्याचार चालू आहेत. शेतकरी वर्ग म्हणजे भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे. म्हणजे शेतीचा प्रदेश भारत हा एक प्रकारे पूर्वीपासून शेतीचा प्रदेश असणारा असा राष्ट्र समजला जातो. कारण उपजीविका, शेताच्या धान्यावर उपजीविका मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांची होते आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पार म्हणजे
स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत अनेक लोकांना सांगितलंय की शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती देऊन त्यांना जर आपण सुखी ठेवलं तर त्या माध्यमातून जे धनधान्य जे आहे ते मुबलक धनधान्य आपल्याला म्हणजे प्राप्त होऊ शकतं. मग त्याची ते आपल्याला चणचण भासणार नाही. अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताचे कायदे करायला पाहिजे. पण आपण मागे पाहिलं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सातत्याने, मला वाटतं जवळपास 1-2 वर्ष हे सातत्याने आंदोलन चालू होतं आणि जवळपास 600 ते 800 लोकांचं त्यावेळेस मृत्यू ओढवला, बलिदान त्यांनी दिलं. तरी ते जे शेतकऱ्यांच्या विरोधी जे कायदे केलेले होते ते कायदे मागे घेण्याची साधी माणुसकी सुद्धा दाखवण्यात आली नाही. पण सरते शेवटी त्यांनी ते तात्पुरता तो कायदा लागू न करण्याची भूमिका घेतली, पण तो अजूनही कायदा त्यांनी पूर्णपणे माघारी घेतलेला नाही. तर अशा प्रकारचे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये, विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये, शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर शिक्षण सर्व लोकांना महाग झालेलं आहे. वास्तविक पाहता राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकाला, सर्व मुलांना या भारतातील म्हणजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळायला पाहिजे. पण आज सामाजिक स्तर अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे की काही म्हणजे जे दुर्लक्षित घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, या दुर्बल घटकांच्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळत नाही. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पैसे देऊन, फीस देऊन त्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना लाच द्यावी लागते. मी मुद्दाम म्हणून लाच शब्द वापरतो. तर ते डोनेशनच्या माध्यमातून ही लाच घेतली जाते आणि तेव्हा त्यांना शिक्षण, मग गरिबांची मुलं शिकणार का? मग ती ज्या शाळा आहेत, सरकारने चालवलेल्या शाळा आज मोठ्या प्रमाणामध्ये बंद होत आहेत. म्हणजे एका दृष्टिकोनातून हा संपूर्ण दुर्लक्षित घटकाला गुलाम बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. मग ते राष्ट्रीय स्तरावर चालू आहे, राज्य स्तरावर चालू आहे. तर याला हाणून पाडायचं असं काम जर करायचं असेल तर प्रबळ, कमीत कमी प्रबळ म्हणजे त्याला विरोधी पक्ष निर्माण व्हायला हवा. प्रबळ विरोधी पक्षच्या ऐवजी जर सत्ताच बदलली तर फारच चांगली गोष्ट आहे. पण सत्ता जर नाही बदलण्याचं काम केलं तर कमीत कमी प्रबळ असा विरोधी पक्ष निर्माण झाला तर मग हे मोठ्या प्रमाणामध्ये या लोकशाहीमध्ये हे आपण आपल्या ज्या लोकांच्या हिताचे जे काम आहे ते हिताची कामं आपण करू शकतो. शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ओला दुष्काळ आता झालेला आहे, ओला दुष्काळ जाहीर नाही करत. शेतकऱ्यांना त्यांची जे कर्जमाफी आहे, कर्जमाफी केली जात नाही. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्षित केलं जातं. म्हणजे अशा प्रकारची भयावह स्थिती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तयार झालेली. आणि म्हणून फुल्यांनी किंवा बाबासाहेबांनी या राज्यकारभारावर म्हणजे कोरडे ओढलेले होते. त्यांनी सांगितलं होतं की हा समग्र भारतीय समाज जर सुखी व्हायचा असेल तर ते संपूर्ण त्यांचा विकास घडवून आणायचा असेल, काही विशिष्ट तरतुदी विविध घटकांना दिल्या पाहिजे. शेतकऱ्यांना असतील, शिक्षण घेणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना असतील, महिलांना असतील, अशा विविध घटकांना विशिष्ट तरतूद करायला पाहिजे. जे अल्पसंख्याक आहेत त्यांना विशिष्ट तरतूद करायला पाहिजेत. जे मागासवर्गीय घटक आहेत त्यांना विशिष्ट तरतूद करायला पाहिजेत. पण आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सरकारच्या निरनिराळ्या जे योजना होत्या त्या योजना म्हणजे बासनात गुंडाळून किंवा सरकारचे जे मोठमोठे प्रकल्प होते त्याला बासनात गुंडाळून त्याला एका काही विशिष्ट भांडवलदाराकडे विकलं गेलेलं आहे. आणि मग भांडवलदार लोक मोठ्या पद्धतीने त्याचा गैरवापर करण्याचे प्रयत्न या देशामध्ये मोठ्या प्रमाणात, बँकांचं जे राष्ट्रीयकरण केलेलं होतं ते राष्ट्रीयकरणाच्या ऐवजी आज खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवलदारी व्यवस्था जी लोकशाहीला मारक आहे ती भांडवलदारी व्यवस्था आणि जातीय व्यवस्था याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या भारतामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून मला वाटतं की याच्यावर जर आपल्याला तोडगा काढायचा असेल तर पक्षीय दृष्टिकोनातून म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांचं एक मोठं कर्तव्य आहे की आपण योग्य तो जो निवडणुकीला उभा राहणारा जो उमेदवार असतो तो योग्य आहे की नाही, तो पात्र आहे की नाही, त्याच्याकडे नैतिकता आहे की नाही, तो नीतिमत्तेचं पालन करतो की नाही, की केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तो करतो. आज आपण पाहतो स्वार्थांधता फार मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळलेली आहे. म्हणजे एखाद्या पक्षामध्ये आपण असतो आणि मग एखाद्याने सांगितलं की मी तुला एवढे एवढे पैसे देतो तर पक्षी एकनिष्ठा सुद्धा नाही आहे. म्हणजे 1954 ला बाबासाहेब भंडाराच्या वेळेस सांगितलं होतं की पक्षीय निष्ठा किती महत्वाची आहे लोकशाहीमध्ये. पक्षीय निष्ठेला काही अर्थ राहिलेला नाहीये. त्या काळात सुद्धा तशी परिस्थिती होती आणि आज तर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. तर पक्षीय निष्ठा जे म्हणजे हिताचे पक्षाची जी भूमिका असते त्या भूमिकेशी प्रतारणा करण्याचं काम आज वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचा पायंडा पाडण्याचं काम आपण सर्वजणच जाणतायत. तसं नाव घेण्याची म्हणजे मी नाव घेतलं तरी त्यात काय वावगं ठरणार नाही. आज बीजेपी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अशा प्रकारची भूमिका मांडत आहे. आणि म्हणून या 8 वर्षाच्या सत्तेमध्ये
जेवढा लोकांच्या हिताच्या ऐवजी लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये देशोधडीला लावण्याचं काम आज राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि प्रत्येक राज्याच्या स्तरावर झालेलं आहे. तर या दृष्टिकोनातून जर विचार करून जे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला मानणारी मंडळी आहेत त्या लोकांनी एकत्रित येऊन जर भूमिका निभावली तर त्यांनी एकोप्यानं एक दिलानं जर काम केलं तर मला वाटतं कमीत कमी आपण त्यांना रोखण्याचं काम करू शकतो. अशा सत्तेचा दुरुपयोग करणारी लोक आहेत त्या लोकांना आपण रोखण्याचं काम करू शकतो. त्याच्यासाठी मतैक्य फार महत्वाचं आहे, ऐक्य फार महत्वाचं आहे. आणि आपण ते पाहतो की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दुर्लक्षित घटकांमध्ये मतैक्य होत नाही, त्यांच्यामध्ये ऐक्य होत नाही आणि मग ते विभागले जातात आणि विभागलेचा फायदा इतर लोकांना किंवा हे असे जे सत्तारूढ आहेत त्या सत्तारूढांना याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आणि मग ते पिळवणूक करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आणि म्हणून या दृष्टिकोनातून मला एक उद्बोधक, एक महान राजकारणी म्हणजे आंबेडकरोत्तर चळवळीमध्ये एक राजकारणी होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की अन्याय अत्याचार का होतात, तर अन्याय अत्याचार म्हणजे खेडोपाडी जे अन्याय अत्याचार होतात त्या बाबतीत त्यांनी आपलं एक मत स्पष्ट केलं होतं. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं, सिम्बॉलिक उदाहरण दिलं होतं. काय सांगितलं होतं की या देशामध्ये 2 प्रकारचे पोलीस आहेत आणि त्यांनी हिंदीमध्ये म्हटलं होतं की त्याला एक सरकारी पोलीस और एक म्हणजे सामाजिक पोलीस. सामाजिक पोलीस म्हणजे इथली जी व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था जशी तशी कशी राहील त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही, परिवर्तन होता कामा नाही आणि पिळवणुकीची व्यवस्था कशी राहील या दृष्टिकोनातून हा सामाजिक पोलीस हा जो घटक असतो तो काम करत असतो. आणि या सामाजिक पोलिसाला जर वटणीवर आणायचं असेल, त्याची मानसिकता बदलायचं असेल तर जो सरकारच्या माध्यमातून जो पोलीस यंत्रणेचं काम करतो त्याच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करून अशा प्रकारचं आपण समाज व्यवस्था सुदृढ करण्याचं काम करू शकतो. पण आज ही जी सरकारी पोलीस आणि सामाजिक पोलीस एकत्रितच झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून तर ती भूमिका बदलायची असेल तर हे जी निरनिराळी यंत्रणा आहेत देशातल्या या निरनिराळ्या यंत्रणांवर काबीज करण्याचं काम सत्तारूढ पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून या यंत्रणा त्यांचं एक अस्तित्व, स्वतःच एक वेगळं अस्तित्व राहण्यासाठी या सर्व लोकांनी दबाव आणणं गरजेचं आहे सत्तारूढ पक्षावर आणि हे विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, माझं स्वतःचं वैयक्तिक असं स्पष्ट मत आहे की आज देशामध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत जर कुठली गोष्ट असेल तर जी निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम नावाची आलेली आहे त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि त्याचा दुरुपयोग करून न जिंकणारे उमेदवार सुद्धा जिंकून येतात आणि जिंकून येऊन लोकांची छळवणूक करतात, लोकांची फसवणूक करतात, लोकांवर अन्याय अत्याचार करतात. म्हणून ही जी व्यवस्था आहे आज लोकशाही सत्ता देणाऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये ही ईव्हीएम मशीन, ज्या ईव्हीएम मशीनचा जिथे सुरुवात झाली किंवा जे तंत्रज्ञान जिथं डेव्हलप झाले तर जपानमध्ये सुद्धा ही व्यवस्था लागू नाहीये, अमेरिकेमध्ये नाही, इंग्लंडमध्ये नाही, फ्रान्समध्ये नाही आणि भारतामध्ये मात्र या व्यवस्थेचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणामध्ये ही यंत्रणा आजही जशी तशी लागू राहावी असा जो अट्टहास आहे त्याच्या विरोधामध्ये मला वाटतं मोठं आंदोलन झालं पाहिजे. त्याच्या विरोधामध्ये कुणीच बोलत नाहीये आणि बोलत असतील तर ते थोड्या पुरतं बोललं जातं आणि त्याच्याकडे परत कानाडोळा केला जातो. मला वाटतं या संपूर्ण 1 वर्षभर 2 वर्षभर सातत्याने ही मोहीम राबवली पाहिजे की या देशामधून या ईव्हीएम मशीनला हद्दपात करून जी पूर्वीची जी आपली जी पद्धत होती बॅलेट पेपरच्या माध्यमातून म्हणजे निवडणूक प्रक्रिया राबवायला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून जर आपण मोठी ही मोहीम राबवली आणि ही ईव्हीएम मशीन जर हद्दपार झाली तर मला वाटतं योग्य उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून होतील आणि योग्य उमेदवार निवडून आल्यानंतर जी सरकारी किंवा शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणा आहे ती शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवता येईल आणि मग ही लोकशाही आपल्याला वास्तविक म्हणजे टिकाऊ ठेवण्याचं काम किंवा लोकशाही शाबूत ठेवण्याचं काम अशा यंत्रणेच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट की ज्युडिशियल सिस्टम आहे किंवा निर्णय म्हणजे सिस्टम आहे त्या निर्णय सिस्टम मध्ये सगळ्यांचा अंतर्भाव हवा. या म्हणजे भारतीय समाजातील जे विविध घटक आहेत त्या सगळ्यांचा अंतर्भाव असायला पाहिजे जेणेकरून सगळ्यांच्या हिताचे तिथे ते प्रश्न मांडले जातील, सगळ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निकाल दिले जातील. तर तिथेही मी माझं एक मत नोंदवतो की तिथे सुद्धा म्हणजे बहुजन समाजातली जी घटक आहेत एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी या सगळ्यांचा तिथं सहभाग असला पाहिजे. पण आज पाहतो की मी जेव्हा बघितलं 30 लोकांची जी त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 30 लोक केवळ एका वर्गाचे एका जातीचे
आहेत. त्यामुळं जो न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था मला वाटतं, मी न्याय व्यवस्थेवर म्हणजे टीका नाही करत, पण ती न्याय व्यवस्था की जर सुदृढ करायची असेल तर मला वाटतं तिथंही या सर्व लोकांचा सहभाग असायला हवा, सर्व लोकांचं प्रतिनिधित्व असायला हवं. भारतीय समाजातल्या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सर्व ठिकाणी असायला पाहिजे. हे माझं असं स्वतःचं स्पष्ट मत आहे. तिथे मी काही न्याय व्यवस्थेवर टीका नाही करत, पण सर्व क्षेत्रामध्ये, भारतातल्या सर्व क्षेत्रामध्ये सर्व घटकांना तिथं प्रतिनिधित्व दिलं गेलं तर मला वाटतं ते लोकशाही निकोप करण्यासाठी, सशक्त करण्यासाठी हे फार महत्वाचं पाऊल ठरेल. या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला ना, आजची जी परिस्थिती, भयावह परिस्थिती बदलायचं असेल तर एक सामान्य नागरिक म्हणून आणि या संपूर्ण देशातील जी समाज व्यवस्था राबवण्यासाठी सर्व महापुरुषांनी काम केलेलं आहे आणि सर्व लोकांनी त्याच्यासाठी झटलेलं आहे आणि त्या सर्व लोकांच्या दृष्टिक्षेपातला, त्यांच्या दृष्टीतला भारत, अखंड भारत, एकतेचा भारत आणि निकोप भारत जर घडवायचा असेल तर मला वाटतं हे जे स्वार्थी जे राजकारणी आहेत किंवा स्वार्थांध झालेले आहेत, ज्यांच्याकडे नीतिमत्ता उरलेली नाहीत, अशा अनीतिमान लोकांना आपण निवडून न देता नीतिमान लोकांना आणि सगळ्यांचं प्रतिनिधित्व तिथे कसे उमटेल या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेने या दृष्टिकोनातून काम केलं तर हे लोकशाहीचं भवितव्य अबाधित राहिल्यासारखं होईल. नाहीतर अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये लोकशाही जर त्याच्यावर गंडांतर जर निर्माण झालं आणि तिथे जर हुकुमशाही निर्माण झाली तर मग भारतातील सर्व नागरिकांचं भवितव्य, मी असं नाही म्हणत केवळ वर्गाचं, सर्व नागरिकांचं भवितव्य अंधारात गेल्यासारखं होईल. म्हणजे त्यातील सर्व घटकांनी, म्हणजे उच्च स्तरातील घटकांनी आणि खालच्या स्तरातील घटकांनी या सर्वांनी याच्यावर विचार करणं अगत्याचं आहे. तेव्हाच हा एकजिन्सी भारत, एकजिन्सी भारतीय समाज निर्माण झाल्यासारखं होईल. नाहीतर अन्यथा मग जी परिस्थिती या प्राचीन भारतामध्ये किंवा ब्रिटिशच्या कालावधीच्या आधी जी परिस्थिती होती तर तशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण ऐकणारे, आपण सर्वजण याचा सर्व साकल्याने विचार कराल, समजून घ्याल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका असतील, मी कुठल्याही पक्षाची भूमिका इथं मांडलेली नाहीये, कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये मांडलेलं नाहीये. आजची जी वस्तुस्थिती परिस्थिती आहे भारताची, राष्ट्राची किंवा राज्याची, ती वस्तुस्थिती आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करून ते बदलण्याच्या दृष्टिकोनातून जर भूमिका बजावली तर मला वाटतं लोकशाहीचं भवितव्य अबाधित राहिल्यासारखं होईल आणि आपण ते कराल त्या दृष्टिकोनातून, म्हणजे एकोप्यानं, काही म्हणजे किलमिश मनामध्ये न ठेवता, काय एकमेकाबद्दल असूया, एकमेकाबद्दल द्वेष न ठेवता एकत्रित होऊन सर्व भारतीय समाजातील लोकांनी एकत्रित आलं पाहिजे, सर्व घटकांनी एकत्रित आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काम जर केलं तर मग मला वाटतं हे भारताचं जे चित्र आहे आज, ते चित्र बदलण्याचं काम किंवा त्याची भूमिका आपण बजावू असं मला वाटेल. आणि इतिहासामध्ये आपल्या सगळ्यांची नोंद एक चांगली भूमिका बजावली म्हणून होईल अशी मी आशा व्यक्त करतो आपल्या समोर. आणि सर्वजण आपण त्या दृष्टिकोनातून काम कराल अशी ही आशा व्यक्त करतो. आणि आपण मला सर्वजण ऐकून घेतलात आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल कराल भविष्यामध्ये. मग ते कुठल्याही निवडणुका असतील, म्हणजे या ज्या पुण्यामध्ये मी बसलेला आहे त्या पुण्यातले लोक ऐकत असतील किंवा मुंबई मधली लोक ऐकत असतील, निरनिराळ्या शहरातले लोक ऐकत असतील, त्या शहरातल्या छोट्या छोट्या निवडणुका असतील किंवा त्या शहरातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका असतील, त्या शहरातल्या लोकसभेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिकोनातून, ही व्यवस्था बदलण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम कराल आणि त्या कामाला आत्ताच सुरुवात कराल, त्या कामाला लागाल अशी अपेक्षा मी बाळगतो. आणि आपण सर्वजण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचं पुनश्च मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.